नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। येत्या काळात घरामध्ये खूप सारे राडे पाहायला मिळणार आहेत, कारण घरातल्या स्पर्धकांचे आई वडील, नातेवाईक घरचे त्यांना भेटून गेल्याने प्रत्येकाच्या खेळाचं इक्वेशन बदललंय, प्रत्येकाच्या खेळाचा मार्ग बदललाय आणि येत्या काळात तो अजूनच बदलणार आहे, कारण की घरातल्यांनी स्पर्धकांना शहाणं केलंय, त्यांचे डोळे उघडलेत। त्याची प्रचिती कालच आली, कारण भागाची सुरुवातच विशाल पासून झाली। विशाल संकेत विषयी बोलला की संकेत पासून लांब राहायला हवं, संकेतच्या खेळापासून लांब राहायला हवं आणि आता आपण स्वतंत्र खेळायला हवं, कारण जर संकेत सोबत खेळून मी वाईट दिसणार असेल, त्याचे चुकीचे अर्थ निघणार असतील, तर मला संकेत सोबत खेळण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये आणि माझा गेम स्वतंत्र आहे, माझा गेम संकेतमुळे नाहीये किंवा मी संकेतच्या खेळावर डिपेंड नाहीये। त्यामुळे आता मला याचा विचार करायला हवा, मला संकेतला मागे टाकून आता स्वतःच्या खेळाचा विचार करायला हवा, स्वतःचा गेम निवडायला हवा। कारण सुपर्णाने विशालचे अचूक पद्धतीने कान टोचले, तिनं विशालला जे सांगायचं होतं ते अचूकपणे सांगितलं की जर लहान भाऊ त्याला मानतोस तर तसाच वाग आणि तसाच कायम राहा। तिच्या एका वाक्यात खूप गोष्टी होत्या ज्या विशालपर्यंत पोहोचल्या आणि म्हणूनच विशालने ठरवलं की आता आपला गेम बदलायचा, आता संकेतला थोडंसं बाजूला ठेवूया। संकेतची बायको सुपर्णा ती स्वतःच्या मतावर ठाम होती, कारण तिनं जातानाही संकेतला हेच सांगितलं की स्वतःचा गेम खेळ, विशालसाठी खेळू नको किंवा इतर कुठल्याच सदस्यासाठी खेळू नको। कॅप्टन्सीचा टास्क जर पुन्हा आला तर या टास्क मध्ये तू कॅप्टन होशील याचा विचार कर, कारण की आतापर्यंत असं झालं की तुला कॅप्टन केलं गेलंय, पण तसं तू होऊ नकोस। तू स्वतः कॅप्टन हो, स्वतःच्या हिमतीवर खेळ खेळ, तुझ्याकडे ते टॅलेंट आहे, तुझ्याकडे तेवढी हिम्मत आहे, त्या हिमतीनं तू स्वतःचा गेम खेळ, कुणावरही डिपेंड राहू नको, कारण उद्या ते दिसताना बरोबर दिसणार नाही, बाकीचे त्याचा फायदा घेतील। इतक्या स्पष्ट शब्दात सुपर्णाने संकेतला अलर्ट केलं। त्यावेळी संकेतचे खरं तर डोळे पाणावले, कारण की तो म्हणतो की या घरात राहणं सोपं नाहीये, खूप प्रेशर आहे माझ्यावरती, मला रात्रीची वाईट वाईट स्वप्न पडतात, मी खूप टेन्शन मध्ये असतो, तुला माहिती मी काय मानसिक अवस्थेतनं इथं आलोय। या सगळ्या गोष्टीवरती सुपर्णा त्याला बळ देते, त्याला सांगते की काही जरी झालं तरी तू टेन्शन घेऊ नकोस, बाहेरचं सगळं सांभाळायला मी आहे, तू फक्त स्वतःवरती लक्ष दे, खेळावरती लक्ष दे, कारण की आता काहीच दिवस उरलेत आणि आपल्यासाठी ट्रॉफी महत्त्वाची आहे। सुपर्णाने संकेतचा बऱ्यापैकी गेम बदलला। संकेतला जे वाटत होतं आणि जे आहे याच्यातली जी तफावत आहे ती सुपर्णाने त्याच्या डोळ्यासमोर आणली आणि येत्या काळात विशाल आणि संकेतमध्ये खूप मोठा राडा होण्याची शक्यता आहे, किंवा एक त्यांच्यामधून दरी जाईल किंवा ते कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या समोर येतील आणि हे चित्र लवकरच दिसणार आहे। त्यानंतर सुपर्णाच्या वागण्यातनं एक गोष्ट दिसली, ते म्हणजे तिनं अनुश्रीला अनुलेखानं मारलं, म्हणजे ती अनुश्रीशी फार बोलली नाही किंवा तिच्याशी जुळवून घेतलं नाही, तिची साधी चौकशी केली नाही। हे अनुश्रीच्याही निदर्शनास आलं आणि प्रेक्षकांच्याही। कदाचित अनुश्रीची एखादी गोष्ट तिला जास्त खटकली असावी, कारण अनुश्री घरात बऱ्याचदा संकेत विषयी बोलली की तो बाहेरून आलाय, तो वाईल्ड कार्ड आहे, त्याला आपण मागे टाकायला हवं, त्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करायला हवा। कॅप्टन्सी टास्क मध्ये सुद्धा तिचा संकेतला सपोर्ट नव्हता आणि कुठेतरी सुपर्णाच्या हे डोक्यात पक्क बसलं होतं, म्हणून तिनं अनुश्रीला फार भाव दिला नाही आणि हे अनुश्रीच्या सुद्धा लक्षात आलं। त्यानंतर येतात दीपालीच्या घरचे, दीपालीचा नवरा आणि तिचा मुलगा तिला भेटायला येतो। दीपाली मुलाला पाहून खूपच इमोशनल होते। दीपाली सगळ्या घराची आई आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण स्वतःच्या मुलाला पाहून तिच्यातली आई कुठेतरी जागी झाली, बाहेर आली आणि ती वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झाली, खूप रडली आणि मुलासोबतचा इमोशनल क्षण जगत असतानाच तिला कळलं की या जगात तिची सासू आता नाहीये, तिच्या सासूवरही तितकाच जीव आहे आणि गेले काही दिवस तिची सासू आजारी होती, पण त्याच आजारपणात तिच्या सासूचं निधन झालं, जे दीपालीला काल घरामध्ये कळलं। त्यानंतर ती काही काळासाठी थांबली, ते सत्य तिनं स्वीकारलं, पण शेवटी शो मस्ट गो ऑन असं म्हणायची वेळ असते, पण तिनं ते सत्य स्वीकारून पुढे गेली। घरातल्यांसोबतच्या भेटीगाठी झाल्या, मग बिग बॉसनं तिला एक सरप्राईज दिलं आणि तिच्या आईची एंट्री झाली। दीपालीच्या घरचे अत्यंत गोड आणि गुणी स्वभावाची माणसं आहेत, त्यांनी घरातल्या सगळ्यांवरती भरभरून प्रेम केलं। दीपालीच्या आईने तर प्रत्येकाकडे जाऊन तो मला कशा पद्धतीने आवडतो, कुणातलं काय आवडतं हे सांगितलं। त्यानंतर येतात प्रभूचे आईवडील। प्रभूचे आईवडील आल्यानंतर त्यांचा साधेपणा दिसतो। प्रभूच्या आईने एक गोष्ट विचारली की रितेश भाऊ कुठे असतात, कारण त्यांना असं वाटलं की रितेश भाऊ सुद्धा याच घरात असतात, तेव्हा प्रभू सांगतो की नाही, ते समोरच्या टीव्ही मध्ये असतात। प्रभूच्या आईनं, वडिलांना आणि भावानं त्याला खूप सपोर्ट केला, बाहेर तो कशा पद्धतीनं छान दिसतोय, तू खेळ, कॉमेडी कर, लोकांचं एंटरटेन कर, तर तू या घरात राहशील, कुणाचंही ऐकू नको, कुणावरती डिपेंड राहू नकोस, स्वतःसाठी खेळ, स्वतःचा खेळ खेळ। प्रत्येकाचेच आई वडील खरं तर हेच सांगतायत की आता शेवटचे काही दिवस राहिले, त्यामुळे इतरांचा विचार न करता स्वतःसाठी खेळा, तर तुम्ही ट्रॉफी पर्यंत पोहोचाल आणि तेच प्रभूच्या आई वडिलांनी केलं। जाता जाता त्यांनी सगळ्यांना सांगितलं की माझ्या मुलाला सांभाळून घ्या। खूपच इमोशनल असा दिवस होता कालचा, पण प्रभूच्या आई वडिलांचा साधेपणा उभ्या महाराष्ट्राला भावला। सोशल मीडियावरही अनेकांनी कमेंट करत त्याच्या घरच्यांना सपोर्ट केलेला आहे। प्रभूच्या घरच्यांचे दोन प्रसंग काल विशेष भावले, ते म्हणजे कॅप्टन्सी रूम दाखवताना प्रभूच्या भावाने आधी विशालला आवाज दिला, त्याच्या
त्याच्याकडनं परवानगी घेतली आणि मग कॅप्टन्सी रूम मध्ये प्रवेश केला. खरं तर ही परवानगी किंवा हे आवाज देऊन त्याला सांगणं हे फार महत्त्वाचं असतं. खरं तर तो थेट जाऊ शकला असता, कारण की घर काही विशालचं नाहीये, पण सध्या ती विशालची कॅप्टन्सी रूम आहे आणि याचं भान त्याच्या भावाला होतं. ही गोष्ट खूप भावून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तन्वीनं प्रभूवरती कायम जीव टाकलेला आहे, त्याला लहान भावासारखं सांभाळलंय. तन्वी आणि प्रभूचं नातं हे खोटं नाहीये, खेळापुरतं नाहीये, ते कालही दिसून आलं. एका प्रसंगात प्रभूने तन्वीला सांगितलं होतं की माझ्या आईला पण अशीच साडी घ्यायची आहे वगैरे, तेव्हा तन्वी सांगते की नाही, मी तुझ्या आईला साडी देईन. आणि काल तन्वीनं तो शब्द पाळला. प्रभूच्या आईला तिच्या कलेक्शन मधली नवी कोरी साडी, बरं ती तिच्यावर लादली नाही तर 2 साड्या दाखवल्या आणि त्यापैकी तुम्हाला कुठली साडी आवडते ती तुम्ही निवडा, असं म्हणत काल तन्वीनं प्रभूच्या आईला एक सुंदर साडी भेट म्हणून दिली. हा प्रसंग खरं तर खूप भावनिक होता, कारण की आपण कुणाला तरी काही देणं हे फार महत्त्वाचं असतं. तन्वीचं मन मोठं आहे, तिनं काल ते करून दाखवलं. आणि हा, अनेकांना असं वाटत असेल की ते खेळासाठी आहे, तर तसं नाहीये. तिनं खूप मनापासून दिलं, जे काल तिच्या डोळ्यातही दिसत होतं. सदस्यांच्या घरातले भेटून गेल्यानंतर काल थोडा मध्ये वेळ होता, तेव्हा चर्चा सुरू झाल्या टोळीमध्ये आणि काटामध्ये एकच चर्चा होती, ती विशालच्या खेळाची. विशाल खूप स्ट्रॉंग आहे, तो डोक्यानं खेळतोय, त्याची टोळी फुटल्याचा त्याला धक्का बसलाय, पण विशाल कधी गेम पलटवू शकतो, तो तितका खंबीर आहे. विशालचं खऱ्या अर्थानं ते कौतुक करत होते, विशालच्या खेळाविषयी बोलत होते, कुठेही त्यात वाईट चर्चा नव्हत्या. तर दुसरीकडे राखी मात्र टोळीमध्ये जाऊन काटाविषयी भडकवत होती की काटा टीम मध्ये हिंमत नाहीये, ते फक्त वरवरचा खेळ खेळून घरात राहिलेले आहेत. राखी सध्या घरातल्यांची माथी भडकवण्याचं काम करते. ती काटामध्ये येऊन टोळीला भडकवतीये, टोळीत जाऊन काटाला भडकवतीये. राकेशकडे जाऊन तन्वीविषयी बोलतेय, तर तन्वीकडे येऊन राकेशविषयी बोलतेय. राखीने सध्या स्वतःचा ट्रॅक निवडलेला आहे. शेवटच्या काही दिवसात घरामध्ये भडका उडवायचा असा तिचा टार्गेट आहे आणि ती लवकरच असं एखादं भांडण लावण्यात यशस्वी होणार हे मात्र नक्की. काल तन्वी एक गोष्ट अजून करते, ते म्हणजे प्रभूला अलर्ट करते, त्याला समजावते. कधी कधी प्रभू वाहवत जातो, तो बोलण्याच्या नादात विशालकडे जातो, मनातल्या गोष्टी बोलून जातो. सेम ते अनुश्रीच्या बाबतीत करतो. त्याच्याशी कुणी गोड बोललं की तो मनातल्या सगळ्या गोष्टी जाऊन त्यांना सांगतो. त्यामुळे काल तन्वीनं त्याला अलर्ट केलंय की विशालला तू या खेळात नकोय, विशालला तू या खेळातनं बाहेर जायला हवायस, तो तुला टार्गेट करतोय, त्याचे विचार तुझ्याविषयी अजिबात चांगले नाहीयेत, त्यामुळे तू त्याच्यापासून 4 हात लांब राहा, तू स्वतःचा गेम खेळ, त्याच्यावरती विश्वास ठेवू नको. कॅप्टन्सीमध्ये सुद्धा त्याने तुला जाणीवपूर्वक बाद केलं, ह्याची कुठेतरी जाणीव असू दे आणि याचा विचार करून खेळ. तेव्हा प्रभू म्हणतो की मलाही माहिती की त्याला मी या खेळात नकोय, पण मीही खूप डोकं लावून गेम खेळतोय, मी इतक्या सहजासहजी त्याला शरण जाणार नाही. त्यानंतर येते अनुश्रीची आई. खरं तर अनुश्रीच्या आईचं जेव्हा पत्र फाडलं गेलं तेव्हा अनुश्रीने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होतं, रडून कांगावा केला होता. ती कुणाशी बोलत नव्हती. हा ड्रामा होता की खरं होतं असं आता वाटायला लागलंय, कारण की एक पत्र फाडल्यानंतर इतकं ओक्साबोक्षी रडणारी अनुश्री, घर डोक्यावर घेणारी अनुश्री, संस्कृतीला सळो की पळो करणारी अनुश्री, आई आल्यानंतर अगदी स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यातनं एक थेंब अश्रूही आला नाही. तिची आई रडत होती, सांगत होती की तुझी मला खूप काळजी वाटते, तुझ्या काळजीने मी रात्र झोपत नाही. पण हे सगळं ऐकताना अनुश्री मात्र स्थिर होती, स्तब्ध होती. तिच्या भावना कुठेही दाटून आलेल्या नाहीयेत. कदाचित कालचा दिवस असा असू शकतो की तिला आईला बघून आनंद झालेला असू शकतो, पण महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे की आईचं पत्र फाडल्यावर रडणारी अनुश्री काल आईला पाहून का रडली नाही. नेमकं अनुश्री कशी आहे, नेमकी ती खरी आहे की खोटी आहे, इथपर्यंत काल चर्चा झाल्या. आणि ते खरंच आहे, कारण की एखाद्या व्यक्तीचं पत्र फाडल्यानंतर जर आपल्याला रडायला येतं तर ती व्यक्ती जेव्हा समोर येते तेव्हा आपला गहिवर हा फुटणारच, तेव्हा अश्रूंचा बांध फुटणारच, हे स्वाभाविक आहे. पण ते काल झालं नाही. दुसरा प्रसंग म्हणजे ती रडली नाही तर हे जाऊ दे, त्याने काही तसा फारसा फरक पडणारा नाहीये. आई तिची चौकशी करत असताना ती आईला विचारते की माझे फॉलोअर्स किती वाढलेले आहेत, लोक माझ्याविषयी काय बोलतात घरातले ते मला सांग. खरं तर हा क्षण असा असतो की तुम्ही 70-80 दिवस घरात राहिलेले असतात, जेव्हा घरचे येतात तेव्हा त्यांच्याशी बोलायचं असतं, त्यांच्याशी जुळवून घ्यायचं असतं, ते कसे, त्यांची ख्याली खुशाली विचारायची असते आणि मग गेम विषयी बोलायचं असतं. पण अनुश्रीने प्राधान्य दिलं तिच्या फॉलोअर्सला, तिच्या गेमला. त्यामुळे कुठेतरी ती इतकी मेंटली क्लिअर आहे की आपल्याला आता गेम खेळायचा आहे, भावना बाजूला ठेवून ती गेम खेळतीये का असंही काल वाटलं. कारण एखाद्याची आई जेव्हा येते तेव्हा समोरच्याला किती आनंद व्हायला पाहिजे, किती तिचा उत्साह असायला हवा, पण हे काल काहीच दिसलं नाही. दिसला तो फक्त अनुश्रीचा गेम दिसला. तिच्या डोक्यात सतत बिग बॉस आहे ते काल दिसून आलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला ते खटकलं. जाता जाता अनुश्रीची आई म्हणाली की आम्ही नवीन घर बांधलंय, त्या घराच्या वास्तुशांतीला तुम्ही नक्की या. तेव्हा घरातले सदस्य म्हणतात तुम्ही बोलवा, आम्ही नक्की येऊ. तेव्हा अनुश्री म्हणते मी काही बोलवणार नाहीये, ते तुम्ही आणि ती बघून घ्या.
कुठेतरी घरातल्यांना ही बाब जास्त खटकली। तेव्हा तन्वीनं मागं चर्चा देखील केली की अनुश्री किती कठोर काळजाची आहे। तिची आई आपल्याला बोलावते की तुम्ही आमच्या घरी या, पण अनुश्रीच्या तोंडातनं एकदाही आलं नाही। जेव्हा फोन करून बोलवण्याचा मुद्दा आला तेव्हा देखील अनुश्रीनं फारसं बरं रिॲक्ट केलं नाही। तेव्हा तन्वीला हे कुठेतरी खटकलं, जर तुलाच आमच्याशी संबंध ठेवायचे नसतील तर आम्हाला काही तुला फोन करायची काही हौस आलेली नाहीये असं ती स्पष्टपणे सांगते। त्यानंतर तन्वी सांगते की तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ती तशीच आहे, तिच्या प्रेमाच्या बाबतही तसंच आहे। तिच्या आयुष्यात कुणी आलं काय गेलं काय तिला फरक पडत नाही। ती बोलते की ठीक आहे, आला तर आला, गेला तर गेला, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। ती तितकी मेंटली स्ट्रॉंग आहे आणि तो स्ट्रॉंगपणा काल घरातल्यांना खटकला, मुख्यतः काटा टीमला खटकला, तन्वीला खटकला, रेवाला खटकला आणि दीपाली ताईला देखील खटकला। कारण कुठेतरी या इमोशनल खेळामध्ये काल तिचा गेम दिसला जो नव्हता दिसायला पाहिजे आणि त्यामुळे अनेकांना ही गोष्ट खटकली। त्यानंतर सुरू होतो पुन्हा एकदा राखीचा ड्रामा। काल राकेशची आई सुद्धा घरात येणार होती, त्यामुळे आदल्या दिवशीपासूनच राखीची तालीम सुरू होती। जर मला राकेशच्या आईने पसंत केलं तर मी चिकन सोडेन, मासे सोडेन, अशा पद्धतीचं ती देवाला गारणं घालत होती। मग ती मध्येच उठते आणि सांगते की राकेशला झोप येत नाही रात्रीची, म्हणून मलाही झोप येत नाही, मी खूप अस्वस्थ असते। मग ती गार्डन एरियामध्ये येते। राकेशची आई जर आली तर मी तिच्या कशा पद्धतीने पाया पडेल, कसा नमस्कार करेल, असा सगळा तिचा ड्रामा सुरू होतो। मध्येच राखी रडू लागते आणि मग तो प्रसंग जेव्हा समोर येतो की खऱ्या अर्थानं राकेशची आई घरातून आत येते, राखी जाऊन तिला नमस्कार वगैरे करते, अगदी मायेनं चहा त्यांच्यासाठी घेऊन येते। तिला असं वाटतंय की राकेशची आई तिला पसंत करेल, पण तसं काहीच होणार नाहीये। कारण काल राकेशच्या आईनं आणि बहिणीनं ठामपणे सांगितलं की फक्त मैत्री हवी आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीही नको। कारण राकेशची आई आणि ताई त्याच्याशी बोलताना काल स्पष्टपणे म्हणाल्या की ही मैत्री आहे आणि तिथपर्यंतच ठीक आहे, तू तिच्यामुळे हल्लायस हेही मान्य कर, राखीमुळे कुठेतरी तुझा गेम खाली येतोय हे आता तुला स्वीकारायला हवं आणि बाहेर त्याची चर्चा आहे, तू खूप छान खेळतोय पण राखी तुला डळमळीत करतेय, त्यामुळे तू तसं होऊ नकोस, तिला काय करायचं ते करू दे, रडू दे, पडू दे, तो तिचा पर्सनल लुकआउट आहे, तू त्याच्यात लक्ष देऊ नको आणि तिच्या खोट्या रूपाला भाळून स्वतःचा गेम खाली करू नकोस, तू स्ट्रॉंग राहा। तेव्हा राकेशची बहीण म्हणते की मी राखीला जाऊनही सांगणार आहे, तू फक्त मैत्रीपुरती मर्यादित राहा, कारण आमच्या घरात बहुमताला किंमत आहे आणि बहुमतात तुझी फक्त मैत्री मान्य आहे, त्या पलीकडे काहीच नाही। त्यामुळे राखीचा पिक्चर कुठेतरी आता फ्लॉप होणार आहे, कारण राकेशच्या घरच्यांनीच तिला नाकारलेला आहे। पण काल घरात खूप ट्विस्ट आलेत आणि हे ट्विस्ट सदस्यांच्या घरच्यांनी आणलेत। घरातल्या मंडळींनी सदस्यांचे डोळे उघडल्याने आता खरी मजा येणार आहे। प्रत्येकाच्या खेळात बदल घडणार आहे, तो काय बदल घडतोय हेच पाहण्यासारखं आहे। पण जाता जाता नेहमीप्रमाणेच प्रश्न, काल अनुश्रीची आई आली तेव्हा अनुश्रीचं वागणं कुठेतरी खोटं वाटलं का? कुठेतरी ती भावनेपेक्षा गेमला जास्त प्राधान्य देते असं वाटलं का? त्याचसोबत सुपर्णाने जे काही संकेतला सांगितलं त्यावरून संकेतला विशालपासून धोका आहे का असं तुम्हाला वाटतंय का? सुपर्णाच्या सल्ल्यानंतर संकेत आणि विशालच्या नात्यामध्ये दरी पडेल का? त्या दोघांमध्ये वाद होतील का? आणि शेवटचा प्रश्न, या घरात तुम्हाला कोण खोटं वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर। धन्यवाद।